नमस्कार मंडळी. तर आज आपण सगळ्यांनाच आवडणारा म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील असा पोटभरीचा, वरून छान कुरकुरीत व आतून मौसूद असा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय. रेसिपी छान सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे बघा. तर सर्वात आधी आपण यावरची साल काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपल्या दोनही बटाट्यांवरची साल काढून झालेली आहे. आपण आता हे बटाटे छान असे किसून घेऊया. तर इथे आपले दोनही बटाटे छान असे किसून झालेले आहेत. आता हा बटाट्याचा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यामधलं सगळं स्टार्च निघून जाईल. इथे तुम्ही बघू शकताय आपला हा बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे. हे बघा, मस्त असा पांढरा शुभ्र दिसतोय. त्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचंय, म्हणजे हा काळा पडणार नाही आणि थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवायचंय. त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचंय. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचंय. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यात घालायच्या. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं मी अशी बारीक चिरून घेतलेली आहेत, यामध्ये घालूया. त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया आणि पाण्याला मस्त अशी एक उकळी आणूया. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे. पण त्या अगोदर बटाट्यामधलं आपल्याला सगळं पाणी छान असं पिळून काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया. तर हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या पाण्याला पुन्हा छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्यानंतर 1 वाटी रवा यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर हा रवा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये, सगळ्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा रवा छान असा मिक्स करत करत याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आपला रवा छान असा वाफवून होतोय तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ओल्या नारळाचा काप घालायचे. त्यानंतर मुठभर कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या. त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालायची आहे. आता आमचूर पावडर ऐवजी तुम्ही यामध्ये दही किंवा लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरवरती याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरवून झालेलं आहे. आपली ही चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे. आपण आता ही काढून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत.
आहेत आणि आपला हा रवा छान असा वाफवून झालेला आहे. आपण आता हा एका ताटामध्ये काढून घेऊया. रवा आपल्या ताटामध्ये काढून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडासा तेलाचा हात घेत घेत याला मौसूद असं मळून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील. ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा मौसूद गोळा मळून झालेला आहे. हे बघा, इतका मी मौसूद मळून घेतलेला आहे. आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला थोडंसं चपटं करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर बोट आपल्याला तेलामध्ये बुडून याला मधोमध छान असं होल पाडून घ्यायचं आहे. हे बघा, तर आपला हा वडा बनवून तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. आपण आता हे तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वडे सोडून छान असे तळून घ्यायचे आहेत. वडे आपले एकदा तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे वडे सोनेरी रंगावरती छान असे तळून घ्यायचे आहेत. आपला हा वडा एका बाजूने छान असा तळून झाला की याला आपण पलटी करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या या वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. आपले हे वडे कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया. अशा पद्धतीने आपले झटपट तयार होणारे चटपटीत असे मेदू वडे बनवून तयार झालेले आहेत आणि सोबतच ही चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.